किती करीचे दिसत तुम्हाला समस्या किती ना जॉब म्हणतो सगळ्यात व्हडलो प्रश्न एम्प्लॉयमेंट त्यामुळं आणि काय नाही एम्प्लॉयमेंट तर सगळ्यात मेजर आणि किती आपलं चर्चा या मतदारसंघात म्हाका 99 निवडून दिल्लो सगळ्यांची परवानगी उलयता आज आमच्या मिटिंगेक म्हणतो लिडर आमचे प्रमोद मंदार हो सारको तरुण आनी टफ फायट करपी इंडियन लिडर तो आज एका मिटिंगे आसा तुळशीदास तेंडुलकर आपल्या मतदारसंघात पेडण्यात भितर प्रकाश आसा जयप्रकाश आसा उपस्थित तुम्ही सगळे 99 म्हाका तुम्ही निवडून दिल्लो बाबू आसा 99 या मतदारसंघात कितें परिस्थिती आसलेली तुमकां सगळ्यांक खबर आसा तेन्ना गव्हर्नमेंट म्हणून ते सर्विसीस नसलेली कोणाक म्हाका जेन्ना लोक मेळटात तेन्ना 2 तरी नोकरी लाय बाबू म्हणटाले 2 आनी गव्हर्नमेंट नोकरी नसलेल्यो रस्ते नसलेले उदक पावूंक नसलेले लायट नसलेली त्या मतदारसंघात तुम्ही म्हाका संधी दिली काम करपाची आमदार जालो लोकांचे आमदार जाल्यार अपेक्षा वाडटात म्हणून आम्ही जी गरज असलेली ती सगळी कामं केली 4 इलेक्शन झालं 3 फाटी तुम्ही आमदार करताना हांव सगळें डिटेल आता उलयना 3 फाटी आमदार केल्या उपरांत 3 फाटी आमदार आम्ही डेव्हलपमेंट विकास हो सगळीकडे कवर उरली कितें एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा नोकऱ्यो सुद्धा म्हाका दिसता गोंयांत हांव विश्वजीत नंबर 1 आसा आणि 1000 नोकऱ्यो ह्या मतदारसंघात दिल्या 1000 आता लोक कितें म्हणटा बाबू तूं तेका दिली आपल्या दिली पण ह्या मतदारसंघात नोकरी दिली भायर दिवं ना एक घरातले 2 सुद्धा गेले पण भायर दिवं ना आणि माझी नोकरी म्हणजे फुकट इंजिनियर पोस्ट आसूंदी ग्रामसेवक पोस्ट आसूंदी सेक्रेटरी पोस्ट आसूंदी व्हडले पोस्ट मामलेदार आसूंदी व्हिडिओ आसूंदी हे पोस्ट फुकट दिवपी तुमचो आमदार ओके गोंयांत नाला लोकांची नोकरी वयल्यान कितें नांव पड्या ते खबर आसा हे नोकरी दिली तरी पासून आमचो एम्प्लॉयमेंट प्रश्न सुटूना एम्प्लॉयमेंट सकाळी हांव ऑफिसान आयलो पेडण्यां पयलो लोक येतालो तो म्हाज्या कडेन नोकरी मागपाक बाबू डेव्हलपमेंट केलो म्हणटा बरें भुरग्यांक नोकरी केन्ना मेळटली ती सांग नोकरीचो प्रश्न येदो व्हडलो आसलेलो ती विचारना ह्या मतदारसंघात आनी म्हाका जाय आसलेलो नोकरीचो प्रश्न असो काबार जालो म्हणून ह्या मतदारसंघात पयलीं म्हाका 2-3 इलेक्शन जाल्या उपरांत लोक म्हणपाक बाबू इंडस्ट्री येवपाक जाय खंय तरी इंडस्ट्रीयात भुरग्यांक काम लागतलें हांवें तेन्ना विचार केलो इंडस्ट्री हाडच्या पयलीं हांव लोकांक उदकच दिवंक शकना लायटच पावूंक शकना हांगा नोकरी कशी हाडटलो हे इंडस्ट्री कशी हाडटलो तेका उदक खंयच्यान दितलो हे मेजर प्रॉब्लेम आसलेले मागीर आमी चांदेर प्रोजेक्ट हाडलो उदकाचो सगळीकडे उदक पावयलें रस्ते पावयले इंडस्ट्री खातीर सगळी वाट वेगळी करून दिली मागीर आमी मोपाचो जागो एकवायलो मोपा म्हणजे एअरपोर्ट आयल्या उपरांत हांव समजलो की एम्प्लॉयमेंट प्रश्न आमचो खलास जातलो कारण हर एक मनीस जेन्ना ऑफिसान येता तो बाबू म्हणटालो डेव्हलपमेंट तूं करता कांय प्रॉब्लेम ना पण आमकां नोकरी केन्ना मेळटली ती सांग हो मेजर प्रश्न आसलो तेज्या खातीर हो आमी एअरपोर्ट हाडलो ह्या एअरपोर्टा वयल्यान हांवें सगळो पाठिंबो तेका त्या GMRाक आनी गव्हर्नमेंटाक दिलो पण आमचें साथ कांय जावंक ना आमकां तेजी एडवांटेज मेळूंक ना तेजो आमकां जितलो जाय तितलो उपयोग करपाक मेळूंक ना आमचे भुरगे सगळे लागून हांव म्हटलेलें की एअरपोर्ट जाता आनी एकूय भुरगो बेकार उरचो ना म्हणून सगळे कामाक लावंक जालें अशें जावंक ना भुरगे खंयचे गेले सांगलींतले गेले खंयचोलीचे गेले
वर्ष नोकरी दिली आणि म्हाका काढलो आणि तेंच्यांनी बीजेपी काढून म्हाका थंय घातलो खडगांव सारकोच कॅपिटल गेली 4 वर्सां कांय काम ना या आमदाराचें कारण या आमदारान काम करूना हेचे हे काही हे पळयलें तेजे एग्जाम्पल पळयलें या आमदारान पैसे मोडल्यात आनी वोट घेतले कारण तो म्हणटा की पैसे दिवन वोट घेतले म्हणून आपण आणि त्याच्या खातीर आमच्या भुरग्यांक आणि आमच्या लोकांक त्रास जाता पैशाचेर वोट घेतला आणि तुम्ही वोट दिला म्हणटा अजून पासून सांगतो म्हणजे पैसे दिल्याने वोट घेतल्या म्हणतो म्हणजे आमच्या मतदारसंघात त्यांना पैशाचो व्यवहार नको आमच्या मतदारसंघात कामाचे वोट मेळ्ळा मागीर तो कशाने कामां करतो तो जालो आमदारांनी लुटपाक चालू केलें चिऱ्याचे पैसे रेवेचे पैसे तेंचे ते वयर ते हे घातले ती क्रेशर घातले तेजे पैसे अशे रितीन घरांचे पैसे प्लॉट करता थंय पैसे सगळे पैसे करपाक पडलो एम्प्लॉयमेंट बद्दल कितें केलें कांय ना ह्या रितीन हो मतदारसंघ फाटी दवरलो पण पेड्ड्यार करून उडयलो सारको कांयच मागूंक शकना आनी आमदारा कडेन तुमी उलोवंक शकना अशी परिस्थिती करून ह्या मतदारसंघात आनी 4 टायम तुम्ही म्हाका निवडून दिलो कित्याक हांवें खंय तरी काम केलें म्हणून न्ही बेश्टोच म्हाका कोणी निवडून दिना जी बोट दाखयता थंय कामां ह्या मोपा भितर हे अशे रोड केन्ना पावताले काय म्हणून तुम्ही स्वप्नांत तरी चिंतलेले काय म्हणून अरे एक रोड तर असो टेंडर नसताना रोड केला पण रोड जाय म्हटल्यार जाय काम जाय म्हटल्यार जाय कोणाक काय नसलो विकास डेव्हलपमेंट केलो पण माझो प्रश्न आसलो तो एम्प्लॉयमेंट आतां तेणें सांगलें नोकरी साठी लागता आणि ते दिवपाक म्हाका हेंच्यान काडलो आनी मडगांव काडलो आपल्या सारकें जावपाक ह्या मतदारसंघाचें नुकसाण केलें 4 वर्सां आमी पळयलें ह्या आमदारान कांय करूं ना काम केल्ल्यान हांव पडणूक केला ह्या मतदारसंघात कामूच जावना म्हणून पयस कॅप घेवपाक पडलो आनी आज ह्या मतदारसंघान हांव आयला एकच आवाज उठोवपा एम्प्लॉयमेंट नोकरी म्हणजे हर एक घरांत मेळपाक जाय हो प्रश्न घेवन आनी डेव्हलपमेंट म्हणटा हो जातलोच हेजे बद्दल डावट ना विकास हो जातलोच विकासाक म्हाजो हात धरपी कोणूच नासतलो बोट दाखयतलें काम जातलें म्हणून आमचो मेन मेजर प्रश्न आहा तो एम्प्लॉयमेंट नोकरी आनी आज अख्ख्या गोंयांत तुमकां सांगता अख्ख्या गोंयांत नोकरी कोण दिवंक शकता आमचो मतदारसंघ दिवंक शकता न्हय खंयचोच मतदारसंघ नोकरी दिवंक शकना चीफ आसून दी चीफ मिनिस्टर आसून ना व्हडलो आसून दी चीफ हो आमचो मतदारसंघ नोकरी दिवंक शकता कित्याक म्हणटा हांवें कारण ह्या मतदारसंघात 1 कोटी स्क्वेअर मीटर जागो एक्वायर केला त्याच्या भितर 20 लाख एक जरी एअरपोर्टाक गेलो आसा बाकीच्या जाग्याचे कितें बाकीच्या जाग्यार कितले प्रोजेक्ट येतले ते कोणाक मेळटले कोण लागतलो कामाक एक जाणटी कोण आज हे जे जाल्यार हांवें पळयलां आज खुबशे कॅन्डिडेट हांगा आयले तो कोरगांवकर आयलो तो दुसरो पार्सेकर आयलो तो कुडाळकर आयलो हेंचे कितें आहा फाटलें बॅकग्रावंड कितें आहा कितें केलां ह्या लोकांनी ते सांगचे एक फाटी सीट पयसो म्हणून येवप आनी पयशे दिल्या उपरांत मतां दितले म्हणून समजप ही सवय केल्या हल्लेकाराक ह्या हल्लेकार जो आमदार आहा ताका दिसता पयशे दिल्या मतां दुसऱ्याकय दिसपा लागला की हांकां पयशे दिल्या उपरांत मतां करतली म्हणून मागीर कितें निवडून दिल्या उपरांत कितें ह्या मतदारसंघाचें जातलें परत भुरग्यांक बेकार दवरतले परत भुरग्यांचे आनी कांय ना आयकपी आनी हे जे आहा पळय लोक जे हाय लेवलाचे आहात ते सीट यूज जाल्या म्हणजे आपल्याक जाय ते आपलो फायदो घेता सागळी कशे केले आमचे नोकऱ्यो बिचोली कशे केले आमचे नोकऱ्यो महाराष्ट्रात कशे केले आमचे नोकऱ्यो हे चालपी कोण आहा विधानसभेन आवाज उठोवपी कोण आहा कोण टॅक्सीवाल्यांचे प्रॉब्लेम येते जाले कोणे आवाज उठयलो कोणे कितें केलें कांय ना अरे कितें समजल्यात काय म्हणून ह्या मतदारसंघात कोण ना म्हणून आली हे जावपाक नाका
म्हणून हांव म्हणटा हे लोक जे आयल्यात हे पयशे मोडपाक आणि फुडले आपले घराणे चलोवपाक भुरग्यांचे आनी जे कोण कारण एक फावटी दिले पयशे म्हणजे जालो आपूण जालो आमदार जाल्या उपरांत ते पयशे परत हाडपा नाका ते खंयच्यान हाडटले मागीर कामां मागीर तुमच्यान कितें आयकतले हें बाबून करूं ना बाबून प्रमाणीकपणान ह्या मतदारसंघात काम केलां आणि जे पोट दाखयल्या ती कामां खंयचेच काम हांवें अशें दवरूं ना म्हाका रातची न्हीद पण नासलेली एक रस्तो सांगता तो केल्या शिवाय म्हाका हें जायनासलें त्या मतदारसंघान हांव कसो वयतलो कारण हांवें रस्तो करूं ना थंय तो पयलो जावपाक जाय आनी ह्या मतदारसंघात लँड एक्वायर करून करपी रस्तो म्हूण तो बाबू लँड एक्वायर करून आणि लँड एक्वायर करून जे रस्ते जातात पळय ते दोळ्यांत तेल घालून पळोवपा पडटा सेक्शन 17 सेक्शन 6 चे केन्ना लागतले केन्ना मुवमेंट करतलो हें आमी काम केलें पण हे 4 वर्सां म्हाका जेन्ना मडगांव धाडलो ह्या मतदारसंघाक फटयलो हो मतदारसंघ फाटी आलो तें दुख्ख दिसता कारण आमी कश्टान हो मतदारसंघ वयर काडलो आणि लोकांनी म्हाका सुद्दां साथ दिल्या ती पयशान दिवना माझ्या मतदारसंघात एक पयसो पण मागपी नसलेलो काम बाबू हें कर हें आपल्याक करपाक जाय हेजेर आज ह्या मतदारसंघात जशें तुजो तो समीर साळगांवकारान कशें धाडलो आमच्या मांद्रेर गेल्लो तो समीर साळगांवकर भरपूर पयशे मोडटालो म्हयन्या रेशन दितालो सगळ्यांक पण लोकांनी साथ दिवना उडयलो मनशाक काम करणारो मनीस जाय आनी तो फुडें वचपी मनीस जाय हें पेडणेकरान दाखयलें पण ह्या मतदारसंघात आज स्थिती वायट जाली ह्या मतदारसंघात आल्लेकरान फटयले आनी मतां घेतली पयशे दिवन तो आज तीच एडवांटेज घेवपाक आनी 3-4 जाणां आयल्या आनी ते चान्स घेवपाक की आमी पयशे दिल्यार आमी मतां घेतली हें करपाक दिनाका आमच्या भुरग्यांची लायफ फुडें आमच्या भुरग्यांचें फ्युचर आहा अरे ह्या मतदारसंघात हांवें कितें करिनासतना दवरला आमी जेन्ना पळयताली महिला आज महिला आमच्या मुखार बसतात भाशण आयकतात उलयता ते आयकतात नव्यान भाशण घरांत बसून आयकताली भायर येनासलेली आमी महिला मंडळ केली आमी फुडें स्पर्धा हाडली आमी जे महिला मंडळाक बरी कला बरे तेंचे स्वर आसलेले तांकां आमी भजनी मंडळ तेंचे आमी मुखार हाडली भजनी मंडळां आनी भजन शिकोवपाक आमी मास्तर दवरलो आमी कोर्स कितलेशे महिला मंडळांत केले महिला मंडळ आमी भायर काडली उलोवपाक लायली व्यासपीठाचेर पंचायती भितर महिला मंडळाक रिसॉर्ट केले पंचायती जे आसलेल्यो त्या पंचायती भितर सॅलरी मेळनासलेली सारकी 400-500 रुपया थंय भुरग्यांक कामाक दवरताले आनी गव्हर्मेंट सॅलरी केली आनी ते लेवल करून तांकां मुखार हाडले तशेंच हर एक पंचायती भितर 5 मेंबरांक सॅलरी केली हे बाबू आसगांवकर तुमचो आमदार करपी आनी आज ते म्हणून आज चलता ह्या मतदारसंघात हर एक मंदिरा फुडें व्हरपाक हांवें काम केलें मंदिरा हर एक हेचे भितर वाड्यार आनी मंदिराक हांवें ग्रँट दिले आनी मंदिर बांदून दिले कारण हांवें तें लागींसान पळयलें कारण म्हाज्या मतदारसंघात म्हाजे लोक येताले म्हाज्या कडेन आनी म्हाका कितें म्हणटाले बाबू 10,000 दी ना 5 हांवें ना म्हणलें सगळें हांव करता झगडून कायदे केले आणि अख्खे मंदिर बांधून दिवपाचे ही करपी बाबू आसगांवकर हो एकटोच तुमचो आमदार अख्खे गोंया भितर मला सांगचे खराब म्हाका सांगतालो बाबू एकच करता काय म्हणून तूं म्हणलें म्हाजें चुकलें हांवें केला लोकां भितर दिला खंयच्या वाड्यार अशें मंदिर हांवें बांदिनासतना दवरलें तुमी सांगचें म्हाका हें आमी केलें आज ब्युटिफिकेशनार कोट्यांनी रुपया आमी घातले उग्यार धर तुगेले तोरशा धर तुगेले तुजे आमगेले इब्राहिमपूर धर तुगेले तुजे कोरगांव धर व्हडली मंदिर म्हाज्या हातीन जेन्ना पेडणे आयले पेडणे म्हाका म्हणपाक बाबू आमकां मशानभूमी जाय कारण पब्लीक मशानभूमी नसलेली न्हय हांवें म्हणलें पयली मशानभूमी टुरिजमाचे पयशे काडून हांवें म्युन्सिपाल्टीक दिले आनी मशानभूमी केली ते करपी बाबू आसा आज बाबू हांगा कित्याक आयला हांवें 4 वर्सां पळयले ह्या मतदारसंघात ह्या आमदाराक कामूच करना आवाज लोकांचो आयकना जे
एअरपोर्टाची इंडस्ट्री जावपाक लागली, टॅक्सीवाल्यांची इंडस्ट्री जावपाक लागली, हो जाप काडना. विधानसभेत एक आवाज ना आणि बेकारी खातीर एम्प्लॉयमेंट बद्दल त्याचा कसलोच आवाज ना. परत एक फाटी उठोवपाक तुमकां आयला ह्या मतदारसंघात की जागृत रावा, आमकां काम जाय, आमच्या भुरग्यांची बेकारी नस जावपाक आनी हांवें काम जाय म्हणून हांव आयलो. म्हणून 4 वर्सां पळयलें तेका आनी हांवें स्टॅप घेतलो की आतां हांव उणी रावचो ना, लोकां कडेन परत वयतलो, परत लोकां कडेन मागतलो आनी तुमच्या खातीर परत झगडपाक हांव उबो रावतलो. हांगा ह्या मतदारसंघात आमकां जाय तो आमचो एम्प्लॉयमेंट प्रश्न आनी होच प्रश्न घेवन हांव वयतलो आनी हर एक तेचो आवाज हांव विधानसभेत उठयतलो. हांव मागता तुमच्या कडेन सगळ्यां कडेन परत एक जाय आमच्या भुरग्यां खातीर, परत एक जाय ही महिला मंडळां मुखार सरपाक जाय, परत एक जाय यूथ आमचो फुडें सरपाक जाय, परत आमी एक जाय हर एक कडेन डेव्हलपमेंट जावपाक जाय, परत एक फाटी आमकां हांगा फूल एम्प्लॉयमेंट म्हणटा आमच्या भुरग्यांक आनी हो एम्प्लॉयमेंट प्रश्न, नोकरीचो प्रश्न घेवन जावपाक पण तुमचो एकवट जाय, तुमचो साथ जाय. काही लोकांक खुबशे जाणांक नोकऱ्यो उरल्या. म्हाका हर एक सकाळी फुडें प्रश्न तो आसा, बाबू ताका दिली आपल्याक कित्याक ना काय, तो प्रश्न घेवन आज आमी या आनी तुमी एकवटीन म्हाका तुमी साथ दितले अशी हांव आशा व्यक्त करता. आनी परत एक फाटी ह्या मतदारसंघाची नोकरी, ह्या मतदारसंघाची सेवा करपाक तुमी परत एक फाटी म्हाका विधानसभेत धाडटले अशी हांव आशा व्यक्त करता. म्हाजी तशेंच आमचे तेंचे सहकारी आयज हय करमळी वाड्यार जमले, त्याच प्रमाणे करमळी वाड्यार सगळ्या महिलांनी तशेंच करून सगळ्यांनी साथ दिली आनी बाबूची जी काय उतरां होती ती एक शांत आयकली. त्या बद्दल सगळ्यांक तुका दिलगिरी सगळ्यांचे आभार मानता. बाबून फुडें फुडें सरत आमी तुज्या बरोबर आसतली इतलें सांगता. आनी 4-5 वर्सां गॅप पडलेले म्हणजे सगळ्यांचे लाडके माजी आमदार, माजी डेप्युटी सीएम बाबू गावकर, सगळे व्यासपीठार उपस्थित मान्यवर, तुम्ही सगळे ग्रामस्थ, जसे प्रमोद परब आणि तुळशीदास गांवकर सांगले तेच माझे विचार आहात की आयज आमचे फ्युचर जनरेशन म्हणजे फुडली आमची पिढी जी आहा, स्पेशल तुम्ही यंग भुरगीं, आयज तुमच्या खातीर जर कोण कितें आतां फुडें करता मेन आमचे जॉब आसात, थोड्या भुरग्यांचे बिझनेस आहा, तर धडपडणारो एकच नेतो म्हणटा तो आमचो बाबू गांवकर. आम्ही सगळ्यांची कामं पळयली, येतात सांगतात पण फुडें ते कामां जायना. आमी आमच्या भुरगेपणापासून खूब जाण असे उमेदवार येवन गेले पण धमक जी आहा ती तपासना ती आमच्या घरा कडेन आसा. सो जर फुडलो जर विचार जर करतलो जाल्यार आज आमकां सगळ्यांक एकजुटीन रावन येणारे आतां इलेक्शन केन्नाय लावूं शकता, दिवाळी जावन की डिसेंबर केन्नाय घडोवं शकता. आमी सगळ्यांनी एक जावन एक बरो विचार करया आमच्या भुरग्यांच्या गांवाच्या कारण पेडण्याच्या विकासा खातीर आमचो विकास कोच म्हणटा तो आजगांवकर सर, त्याच्या फाटल्यान सगळे जर तुमचे कितें सांगलें तुळशीदास गांवकर, तुमचे कितें म्हणणें आसा, कितें सजेशन आहा, तुमी सांगा, डिस्कस कर की आज डिस्कशन केल्याच्या फुडें आमी वचोंक शकना. सगळ्याच गोष्टी आमी सांगता अशें जायना, तुमी थोडें सांगो कितें डिफिकल्टी आहा, समस्या आहा, तेचेर आमकां फुडें सोल्युशन काडपाक जाय. जर आयज जर आमी जर एक बरो जर प्लॅनिंग जर करतले जाल्यार फुडें आमकां इलेक्शन जाल्यार आमकां इजी वतलें. सगळ्यांचे विचार तुमी आयकून घेतल्यात आनी हेच्या फुडें तुमी तुमचे समस्या ते सांगा आणि एक रावन आम्ही फुडलो विजय म्हणटा तो विजय तेंचो जातलो ते पण जरी दुसऱ्या प्रत्येकान हक्काच्या म्हणटा तो साथ तुमचो आमकां सगळ्यांक जाय पडटलो आणि तुम्ही आमी सगळे एक जावन फुडें आमी सराच्या फाटल्यान उबे रावया इतल्या सांगपाची दोन सोपयता. धन्यवाद. आम्ही एखादा फुडें वयतले आमची उदरगत करप तुमचे विचार बाबूकडे मानत बाबून आपल्याला ते घडवू ऍक्च्युली ह्या प्रश्न असतो असं असलं की आम्ही ही बैठक जी आसा ती घोषणा न करता ती आम्ही चर्चा करत लोकांचे परिणाम समजून घेवप आणि तसो त्या प्रमाणे बाबूने फुडें वचप जर तुका आमचे न्याय मेळटलो. तशें आतां आमचे हे सांगले प्रबोधन सांगले की बाबूचें काम तुका सगळ्यांक खबर आहा. बाबू हांगासर 4 टायम निवडलो, बाबू हांगा 4 टायम मंत्री जालो, आमदारूय जालो आणि बाबून जे कितें हांगासर त्या प्रमाणे काम करून तुमी साक्ष आसा आनी हांवूय आसा. आतां बाबूच्या कल्पनेसून जाल्यार बाबू हांगासर विकास कामां जे केले आनी जेन्ना आमच्या ह्या तरुण पिडयेक तेजे रोजगार मेळचो प्रत्येक घरांत नोकरी जावची मेळची अशें विचारांसून बाबून एक बरो प्लॅन करून हांगासर विविध तरेचे प्रकल्प हाडले. तातूंत एक मोको येयलो आपली जमनी एक्वायर्ड काय सरकार बाबू सरकारचो मंत्री आसलो
पण सरकाराकडे विषय मांडलो लोकांना कितें जाय कितें नाका आणि त्याच्या कल्पनेपासून हांगा तर जमीन एक्वायर केली आणि मोबाईल एक्सपोर्ट उबो जालो त्याच बरोबर इतर प्रकल्प आयुष हॉस्पिटल येयले आपण आणि 2 प्रकल्प हाडलेले हांगासर एक आसलेले आमचे रवींद्र भवन दुसरो आसलो क्रिकेट स्टेडियम बाबूचे कितें आसलें की बाबू गांवांत विकास कामां पावयली कार्यक्रमाक लोकांचे बरी सुविधा आसता जावं उदक जावं लायट रस्ते जावं ते बाबून बऱ्या प्रमाणात केंद्र आसा त्याच काळा प्रमाणे आणि बाबून तकलेन बाबू विचार कितें केलो हें सगळें आपण करतना घराच्या भुरग्यांक कितें नोकरी मेळची तांचें घर चलचें असो विचार दवरून बाबून एक बरो म्हणजे विजन घालें म्हणजे आमी कितें म्हणटा मनशाक दूरदृश्टी आसता तशा तरेचे विजन दवरून बाबून एक प्रकल्प हांगा पेंडर हाडले जेणे करून आमच्या फुडल्या पिडयेक हांगा नोकरी मेळची हांगा रोजगार मेळचो ताचें घर चलचें अशें तरेन बरो विचार गव्हर्मेंटाचेर हाडलेलो पण आमी आयज पळयलें जाल्यार तितल्या प्रमाणात कितें जालें 2022 जेन्ना एअरपोर्ट जेन्ना सुरू जालो पळय तेन्ना बाबू हांगा आमच्या मदीं नासलो आमदार आमच्या पक्षान दुसऱ्या कोणच्या टिकेट दिल्या निवडून येयलो आनी बाबू पक्षाचो कार्यकर्तो बाबू पक्षाचें आयकून बाबू ते मडगांव रावलो आनी बाबू दिसलेले की आपूण जो एक प्रकल्प हाडला त्या प्रकल्पांतून ह्या लोकांक खरोच न्याय मेळटलो अशें ताकाय दिसतालें पूण तशे तरेचें वातावरण आमी सगळ्यांनी अनुभव घेतलाय तशें कांय जावंक पावना आतां कितें आहा आतां हेच्या फुडें आणखी फुडल्या 5 वर्सां ज्या जागेचेर प्रकल्प येतले ज्या जाग्यार ऑलरेडी सरकारान एक्वायर केला थंय खुबश्यो रोजगार संदी आसतल्यो त्यो संदी जर आमकां जर परत मेळोंक जाय जाल्यार कोण तरी आमचो आवाज जो आसा पळय तो उठोवपी जाय आवाज म्हटल्यार कसो रस्त्यार बोवाळ मारून तर आमचें काम कितें आसता की असेंब्ली त्या लोकांचे प्रश्न मांडून सरकारा कडेन सगळ्याचो मुखेली आमचो मुख्यमंत्री ताचे विशय दवरून त्या लोकांक न्याय दिवपाचो म्हाका प्रयत्न करतो असो कोण लिडर जाय जो तो अनुभव आसतलो जो उलोवंक शकता म्हणून हांवें असो विचार केलो म्हाका ती सगळी वळखता आसतली हांव तुळशीदास गांवस हांव सांजेचो 3 टायम पद निवडून आतां पंच आसा फाटीं सरपंच आसलो हांवें गेल्या 15 वर्सां प्रत्येक गांवांनी काम केलें आनी आजुनूय म्हाजें काम चलता तुमचें काम चालू आसा सो लोकांचे प्रश्न लोकांचे इंटरॅक्शन म्हणजे खूब व्हडल्या प्रमाणात आसा सो लोक आतांय म्हणटा की फाल्यां समजा सरकार हे चालू आसता सरकार येवप कामां करप पूण आमच्या लोकांक जर न्याय मेळटलो जाल्यार म्हाकाय दिसलें की असो कोण तरी व्यक्ती जाय बाबू सारको जाका समाजा प्रती जाण आसूंक जाय जाका अनुभव आसूंक जाय आनी ज्या कडेन पोत आसूंक जाय की बाबा आपणें काम लोकांक करतलो म्हणून खरंच तें शक्य आसा म्हणून हांवेंनूय थारायलें की पेडण्याच्या विकासाक पेडण्याच्या लोकांक न्याय मेळपाक आमकां एक संद आसा की आमी जर बाबूच्या फाटीर सक्षम उबे रावले जाल्यार बाबू निवडून येतलोच हातूंत कांय दुबाव ना कित्याक हांवूय मातसो अभ्यासक म्हाजो हॉटेल वेवसाय हांव काम करता आनी प्रत्येक गोश्ट आमी बजेट करता प्लॅनिंग करता सो म्हाकाय तेचेर अभ्यास आसा आनी हांवें तो अभ्यासूय केला आयचे जे आमदार आसा वा इतर लोक जे रावता तातूंत म्हाका पूर्ण ठाम विश्वास आसा की ह्या इलेक्शनाक बाबू निवाडटलो हातूंत मातूय दुबाव ना म्हणजे 100% गॅरंटेड की आमी कोंकणी उबे आसा हांगाचे कडेन सो फक्त कितें आसा तुमच्या लोकांचो आमकां साथ जाय आनी खऱ्या अर्थान आतां जर आमची फाटली पिढी आसा ताका जर खरो एक न्याय मेळटलो म्हणजे यंग भुरगे आसा तुमची फुडली पिढी आसा तांकां जर हे पेडणे लागता सुद्दां न्हू जाल्यार कोण तरी आमकां जाय जो आमचो आवाज वयर पावयतलो आनी तो म्हाका दिसता बाबू आजगांवकर अशें हांव मानतां अशें म्हाजो पूर्ण खात्री आसा की आमच्या लोकांक जर न्याय मेळटलो जाल्यार आमकां बाबूचो मनीस जाय जेका कडेन आमी कितें उलोवंक शकता जे कडेन आयकपाची कुवत आसा आनी तो आजुनूय म्हणटा ह्या वयार सुद्दां तुळशीदास तूं सांग कशें करिता तशें आमी करुया असो म्हाका दिसता हांवें तरी म्हज्या हांवें आतां कितल्या लोकांक आवडला हांव 2012 मावाला 17 बावन्न आयज 27 अशें कितलेशे लोकांक संपर्क आसा पण असो लिडर जो गोंयचो डेप्युटी सीएम जावन सुद्दां आयज सुद्दां आमकां सांगता तुळशीदास तुका जर तें दिसता जाल्यार आपल्याक सांग तशें आमी करुया हाचो अर्थ कितें की तो आजुनूय लोकां प्रती तेचे जो दृश्टीकोन आसा पळय तो एकदम खरोच बऱ्या तरेचो आसा लोकांचो ताका दिसता की म्हाका तुमी वयर काडचें म्हणून अशा त्या विचारान बाबू आयज काम करता म्हणून तुका सगळ्यांक खबर आसतली हांव आजुनूय बीजेपी वावरता हांव बीजेपी माजी मंडळाचो अध्यक्ष आजुनूय आयज सुद्दां हांव बीजेपीच्या मंडळ कमिटीचो मेंबर म्हूण आसा पण
बाबूय बीजेपीन असल्या कारणान म्हाका पूर्ण खात्री आसा की आमी लोकांक जर थरयलें जाल्यार बाबूच्या सहकार्यान आमचे जे कितें प्रॉब्लेम आसतले, जो कितें आमकां विकास करूंक जाय वा पेडण्या सांबाळपाक कितें करूंक जाय तें आमी करूंक शकतले जाल्यार फक्त आनी फक्त म्हाका दिसता बाबू आजगांवकर हो एकूच व्यक्ती आयचे वेळी आसा जो आमकां आयज खऱ्या अर्थान न्याय दिवंक शकता. बाकीचे उमेदवार हांवूय जाणा, यश वेळेकर सगळे येतात ते हांवें खूब अनुभव घेतला आनी म्हाका दिसता म्हाजो नेटवर्क जाल्यार खूप व्हडलो आहा. पण आतां जे उमेदवार कोण येता सांगता पळय हातूंत हांवूय खूब अभ्यास करता. म्हाजी पूर्ण खात्री आसा की ते फक्त इलेक्शना पुरती आसता, तांचो मागीर कांयच आमकां फायदो जावचो ना आनी ते म्हण फाल्यां आमकां खंय तरी कोण म्हणचो जाल्यार बाबा आपूण पयलीं सांगलेले. आयज तरी बाबूच्या वांगडा हांव आसा, तुमी सगळे लोक आसा, पण बाबाचे लोक आसा, राहुल आमची ह्या माझे सरपंच आसा, ज्ञानेश्वर आसा, मंदार आसा, तुमी इतले कितके लोक आसा, आकाश भाई आसा, हो आसा, ह्या सगळ्यांक बाबूचो अनुभव आसा. जेणे वयल्यान बाबू कडेन कितले वर्सां काम केलां आनी ते जाणा बाबू म्हटल्यार कितें तो, तुमकां आयज ताची गरज ना. पण हांव एक नवीन पिडयेंतलो थोडोसो अभ्यास करता, थोडेशें हांव मॅचिंग करता, त्या आदार करून सांगता हांव की आमकां सगळ्यांक जर पेडण्या घरा फुडें व्हरोंक जाय, आमकां जर न्याय मेळोवंक जाय, आमचे जे कितें थोडेशे गोश्टी अपुऱ्यो करतलो जाल्यार म्हाका दिसता बाबू आजगांवकर हो एकमेव हाचे कडेन आसा जो आमकां पेडणेकारांक न्याय दिवंक शकता. हांवें तुका सांगलें ही मिटींग जी आहा ही काय भाशण न्हू, पण चर्चा करप. हांवें म्हाजो तुका विचार मांडलो आहे, तुमचे कितें विचार आसतले तुमी ते बाबू कडेन मांडात. कित्याक हांवें बाबू म्हाजे जे कितें विचार म्हाज्या मनांत आसा बाबा कडेन क्लियर केले की बाबा कितें दिसता आसा. आनी स्वता हांवेंय पळयलें तेन्ना बाबूचे विचार, बाबूची पद्दत आनी बाबूचे जे नेटवर्क आसा तो खरोच बऱ्या तरेचो आसा. म्हणून हांवें म्हाजे तुमचे कडेन प्रयत्न केलो तुमचे कितें विचार आसा जाल्यार तुमी बाबा डिस्कस करात, त्या बद्दल बाबू कडेन तुमी उत्तर दिवनी आनी सगळे लोक आमी हे एक वटीन रावत. तेन्ना इलेक्शनाक अजून खूब टायम आसा, ह्या सुमाराक खूब लोक येतले, सांगता आमी हें करता सगळें आमी पळयलेलें आसा. पण शेवटी जर कोणाक तरी काम करतलो जाल्यार कोण तरी जबाबदार जाय पडटा, जबाबदार, आनी ती जबाबदारी आमी घेवपाक रेडी बाबूच्या सहकार्यान. आनी कित्याक बाबूचेर म्हाका विश्वास आसा आनी तेणें केल्लें काम म्हणजे तुमच्या विचार आसा आनी बाबू हें करूं शकता हाचो म्हाका पूर्ण म्हजो अभ्यासाक तुमकां सांगता हांव. सो परत एकदा ह्या भेटीच्या निमित्तान हांव तें सांगतलो तुमच्या मनात जे कितें विचार आसतले तुमी ते अवश्य बाबू कडेन मांडात आनी मागीर बाबू कडेन तुमकां चर्चा केल्या नंतर आमी हें घेवन फुडें वचाय आनी येणाऱ्या सकयल इलेक्शनाक आमी सगळे मेळून बाबू विजयी करपाक जातलोच दुबाव ना, पण आमचो वांटो हक्काचो जाय. त्या बाबूक बाबूक सांगूंक जाय बाबू हें जावंक जाय आनी खरंच ते बाबू करता हें म्हाकाय खबर आसा. म्हणून त्या प्रमाणे आमचो अधिकार दवरपाक आमी सगळे काम करया अशी अपेक्षा करतात. सगळ्यांक देव बरें करता.